मोठी बातमी उद्धव ठाकरे यांची बॅग निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी 2 दिवस तपासल्यानं राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। दरम्यान सत्ताधाऱ्यांच्या बॅग का तपासल्या जात नाहीत असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय। उद्धव ठाकरेंचं फक्त पैशांवर लक्ष असतं, त्यांच्या हातून कधी पैसे सुटत नाहीत, त्यांच्या बॅगेत काही नसतं असं म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय। हेलिकॉप्टरमधून तपासणी करताना बॅगेची ते निवडणूक आयोगाच्या लोकांना तरी काय कळतं की नाही? कोणाची बॅग तपासायची, कोणाची नाही तपासायची? ज्याच्या हातून पैसे सुटत नाही तो बॅगेत पैसे घेऊन जाणार आहे? एवढं तरी समजायला पाहिजे आतापर्यंत। अनेक शिवसैनिकांना विचारून बघा, अनेक उमेदवारांना विचारून बघा, पैसेच सुटत नाही हातातनं, बॅगेत कोण घेऊन जाणार? काय तपासताय त्याच्या हातामध्ये? बातमीपत्रामध्ये आता पाहूया सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूया। मुळशी तालुक्यातील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 27वा गव्हाण पूजन आणि मोळी पूजन समारंभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शिवाजीराव देशमुख, श्री क्षेत्र देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते ऊसाच्या मोळीचं पूजन करण्यात आलं। अमरनाथच्या लक्ष्मीनगर परिसरातील खदानीचं पाणी लाल झालंय। पाण्याचा रंग अचानकपणे लाल कसा झाला याबाबत मात्र प्रश्न कायम आहे। मात्र या पाण्याला दूषित वास येत असल्यानं रसायन त्यात मिश्रित झाल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केलाय। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सदनिका लॉटरी योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानुसार येत्या 20 नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार आहे। नागरिकांना आवश्यक कागदपत्र मिळवण्यासाठी वेळ लागत असल्यानं महानगर आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांनी हा निर्णय घेतलाय। तर वारे विधानसभेच्या माध्यमातून आपण निवडणुकीसंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या पाहिलेल्या आहेत। बातम्यांचा ओघ हा असाच सुरू राहणार आहे, मात्र त्या अधिक महत्त्वाची आठवण तुम्हाला करून द्यायची आहे। या सगळ्या बातम्या तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर देखील पाहू शकताय। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट देणं गरजेचं आहे। आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा। तिथे वेळोवेळी प्रत्येक बातम्यांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि आता पुढच्या बातमीपत्राकडे वळण्याआधी आपण एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्वाच्या बातम्या। प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। गृहमंत्री अमित शहा यांची धुळ्यातील दोंडाईत प्रचार सभा, चाळीसगाव आणि परभणीतही महायुतीच्या उमेदवारांसाठी आज अमित शहा उतरणार मैदानात। उद्धव ठाकरे आज कोकणात सावंतवाडी, कणकवली आणि मालवणमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पालघर आणि कल्याणमध्ये सभा, राजेंद्र गावित आणि विलास तरे यांच्यासाठी मनोर येथील मैदानावर जाहीर सभा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नांदेडच्या मुखेडमध्ये जाहीर सभा, तर अकोल्यातही हरीश पिंपळे यांच्या प्रचारासाठी फडणवीस रिंगणात। महायुतीच्या उमेदवारांसाठी अजितदादा आज उतरणार परभणी आणि बीडच्या मैदानात, तर बारामतीतही अजित पवार सभा घेत मतदारांशी साधणार संवाद। शरद पवारांच्या दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी 6 जाहीर सभा, नाशिक, नगर, पिंपरी चिंचवडमध्ये घेणार सभा। देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना फाईल का दाखवली याचं उत्तर त्यांना द्यावंच लागेल। सुप्रिया सुळेंचा पुन्हा एकदा फाईलच्या मुद्द्यावरून फडणवीसांवर हल्लाबोल। आणि झारखंडच्या 43 जागांवर आज पहिल्या टप्प्यातील मतदान, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। टॉप 18 प्रायोजक कॉटन किंग अर्बन ट्विस्ट, कॉम्प्लीमेंट तो बनता है। 14 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींची नवी मुंबईत जाहीर सभा, खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदी मैदानात। उद्योगनगरी पिंपरीत 1454 मतदान केंद्र, पिंपरीत मतदारांसह मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ। दिव्यांग आणि ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय, सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचं आवाहन।
दिवाळीत वाढलेल्या सोने चांदीचा भाव घसरला. सोनं 13 दिवसात 4,500 घसरलं तर चांदीमध्ये प्रति किलो मागे 9,000ची घसरण. दिल्लीसह राज्यात गुरुवारपासून हलक्या पावसाच्या सरी. हवामान खात्याचा अंदाज. मुंबईसह राज्यात थंडीचा कडाका वाढला. मुंबईत पारा 20 अंशांवर. फुकट्या प्रवाशांकडून 4 लाखांचा दंड वसूल. ठाणे पालिकेची फुकट्या प्रवाशांवर मोठी कारवाई. गाळपाची तारीख 2 दिवसांवर असूनही साखर आयुक्तालयाकडून एकही साखर कारखान्याला परवाना नाही. साखर कारखाने सुरू होण्याचा पेच वाढला. खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई 6.21%. सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा फटका. आणि विस्ताराच्या विलिनीकरणानंतर एअर इंडियाच्या ताफ्यात वाढ. दर आठवड्याला आता 8,500हून अधिक उड्डाणं. बातमीपत्राला आता सुरुवात करूयात. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर लोकसभेप्रमाणेच विधानसभेला देखील बारामतीत अजित पवार विरुद्ध पवार असा सामना रंगतोय. काका अजित पवारांविरोधात पुतण्या युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. युगेंद्रसाठी आजी प्रतिभा पवार तर बहीण रेवती सुळे प्रचाराच्या मैदानात उतरलेले आहेत. पाहूयात. बारामती विधानसभा मतदारसंघातल्या निवडणुकीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय. सख्खे काका पुतणे अजित पवार आणि युगेंद्र पवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. या निवडणुकीच्या निमित्तानं अजित पवार आणि शरद पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे शक्य तितक्या पद्धतीनं मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय. खुद्द शरद पवार हे निवडणुकीच्या प्रचारात उतरले असून आता नातवासाठी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या सुद्धा घरोघर जाऊन प्रचार करताना दिसतायत. लोकसभा निवडणुकीत सुद्धा प्रतिभा पवार यांनी सुप्रिया सुळे यांचा जोरदार प्रचार केला होता. आता त्या नातवासाठी सुद्धा मैदानात उतरली आहेत. दुसरीकडे शरद पवार यांची नात आणि सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे ही सुद्धा भावासाठी प्रचाराच्या मैदानात उतरल्याचं दिसतंय. बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्यासाठी काढलेल्या रॅलीत त्या सहभागी झाल्या. रेवती सुळे यांच्या प्रचारातल्या सहभागामुळे त्या पुढच्या काळात राजकारणात सक्रिय होणार का याची चर्चा सुरू झाली आहे. कोल्हापुरात जनसुराज्य शक्ती पक्षानं महायुतीतल्या मित्रपक्षांची कोंडी केलेली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या विरोधात थेट उमेदवार दिल्यानं 2 मतदारसंघात राजकीय तिढा निर्माण झालेला आहे. जनसुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे यांनी चंदगड आणि करवीर मतदारसंघात महायुतीचं टेन्शन वाढवलंय. विनय कोरे यांनी या दोन्ही मतदारसंघात तगडे उमेदवार दिले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मैदानात असतानाही जनसुराज्य पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत. चंदगड आणि करवीर मतदारसंघात ताकद असल्याचा दावा कोरे यांचा आहे. की हा मतदारसंघात 2004ला आमचा आमदार होता. त्याच्यानंतर 2 निवडणुका जवळजवळ आम्ही हा मतदारसंघ लढवलेला आहे आणि असं काही वेगळं नाही. आणि अनेक जीवाभावाची माणसं कार्यकर्ते आज जनसुराज्य म्हणून आजही या विभागात काम करत आहेत. जनसुराज्य पक्षाचे उमेदवार मानसिंग खोराटे यांनी मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. त्यामुळे निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. आम्ही आमच्या बळावर चाललेलो आहोत. आम्ही आमच्या कर्तृत्वावर चाललेलो आहोत. आम्ही आमच्या कार्यावर चाललेलो आहोत. आम्ही सावकार साहेबांच्या सपोर्टवर चाललेलो आहोत. त्याच्यामुळे आम्हाला कुणाचं काय चाललं इकडं आम्ही लक्ष न देता आम्ही आमचं काम करत आहोत आणि त्याच्यामुळेच आम्हाला हा प्रतिसाद मिळत आहे. विनय कोरे यांच्या भूमिकेचा कुणाला फटका बसणार हे 23 नोव्हेंबरच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.